आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 16 मार्च अहमदनगरमधील ठळक घडामोडी। उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। मी लोकसभा निवडणूक लढवावी ही जनमानसाची भावना, आमदार निलेश लंके यांचं प्रतिपादन। मानधन मिळत असलेल्या कलाकारांनी वैयक्तिक माहिती सादर करावी, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचं आवाहन। संगमनेरात मेधा सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार प्रारंभ, प्राध्यापक नितीन बानगुडे यांची प्रमुख उपस्थिती। नगरच्या साजरीने पटकावलं सुवर्ण पदक, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेत मिळवलं यश। पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसाळ टोल नाक्यावर मनसेचा राडा, स्थानिक नागरिकांकडून वसुली करण्यास दर्शवला विरोध। अमृत महाआवासमध्ये गोळेगाव ग्रामपंचायत सन्मानित, ग्रामविकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने मिळाला सन्मान। ॲपल कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज विकणाऱ्यांवर कारवाई, तब्बल 37,62,000चा मुद्देमाल हस्तगत। यात्रेचा फायदा घेत दानपेटी फोडून चोरी, कोपरगाव शहरात घडला प्रकार। संगमनेर तालुक्यात कट्टा सापडल्याने खळबळ, पठार भागातील मांडवे बुद्रुक येथील घटना। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।